मित्रांनो, तुमचं आमच्या सुषमा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मैदा आणि बेसनाची बर्फी. तर त्या बर्फीसाठी इथे साहित्य पाहून घेऊयात. तर मी ते सर्वात पहिले घेतलेली आहे. या वाटीने मोजून घेतली 2 वाट्या साखर, 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन, 1 वाटी तूप, थोडेसे ड्रायफ्रुट्स, थोडीशी इलायची पावडर आणि थोडासा रंग. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे हे साजूक तूप जे होतं ते एका कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे तूप गरम करायचंय. आता मी इथे जे बेसन घेतलेलं होतं हे या कढईमधल्या तुपात टाकतेय. तर याच्यानंतर हा मैदा सुद्धा मी याच्यातच टाकतेय. तुम्ही इथे पाहू शकता हे बेसन आणि मैद्याचं जे मिश्रण आहे छान भाजायला लागलंय आणि याला तूपही सुटायला लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या बेसनाचा छान असा रंग बदललेला आहे आणि बेसनही खूप छान असं भाजून गेलेलं आहे. तर ही 2 वाट्या मी साखर घेतलेली होती आणि याच्यात 1 वाटी मी 2 वाटी मी साखर घेतली होती आणि त्याच्यात मी 1 वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि याचा असा पाक बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला या पाकाला एक तारेचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर आपण चेक करतो याला पाक आले, तार आली की नाही. तर अजून याला तार आलेली नव्हती. तर आपल्याला आलंय. तर आपण या पाकाला आता चेक करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथं हा एक तारेचा पाक झालेला आहे. आता हे जे बेसनाचं मिश्रण होतं त्याच्यात आपण हे साखरेचा पाक टाकतोय. तर हा साखरेचा पाक आपल्याला मिश्रणामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आहे. आपण गॅस बंद ठेवूनच हा मिसळून घ्यायचा आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊयात आणि याला मिक्स करत असं हलवून घ्यायचंय. आता तुम्ही पाहू शकता. तर आपण या मिश्रणामध्ये रंग आणि विलायची पावडर ही टाकून घ्यायची आहे. तर आपण याच्यात ह्या दोन्ही वस्तू छान मिसळून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता हे हळूहळू आपण जसं याला हलवून घेतोय तसं हे घट्ट होत जाते. पण आपले मिश्रण अजून तयार झालेलं नाहीये. आपल्याला याला अजून घट्ट करून घ्यायचंय. मिश्रण अशा प्रकारे झाल्याच्या नंतर आपल्याला याला सेट करून घ्यायचंय. तर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर मी इथे काही प्लेटांना तूप लावून घेतलेलं आहे. तर आपण हे मिश्रण त्या प्लेटांमध्ये टाकूयात. तर मी इथे बर्फी या प्लेटमध्ये सेट करून घेतलेले आहे. तर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते बारीक चिरलेले ते आता याच्यावरती घालून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. मी इथे काजू बदामचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी याच्यावरती ड्रायफ्रूट टाकून चांगले सेट केलेले आहेत. तर याला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. थंड झाल्यावर आपण याचे काप करणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता मिठाई मी सर्व करून घेतलेली आहे. किती सुरेख आणि सुंदर दिसते. तर आपण हे मिठाईचा एक तुकडा मोडून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी बर्फी दिसते. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.